नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। चांगला जप करण्यासाठी बरीच गोष्टी आहेत ज्या आपल्याला मदत करू शकतात. त्यातली एक प्रमुख गोष्ट आहे की आपल्या चेतनेची परिस्थिती, आपल्या हृदयाची परिस्थिती, आपलं हृदय किती साफ आहे. एकदा परमपूज्य सच्चिनंदन महाराज आमच्या मंदिरात आले होते, तेव्हा ते म्हणत होते एकदा त्यांना आजार होता आणि त्या आजाराच्या निवारणासाठी मुंबईमधले सर्वात प्रसिद्ध एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे ते इलाजासाठी जात होते. तर मग त्या डॉक्टरांनी त्यांना एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले त्यांच्याकडे अजून एक असा एक पेशंट होता, एक लहान मुलगा होता, गरीब होता, पण यांची अशी इच्छा होती की आपण सर्वसामान्य व्यक्तींनाही मदत करावी म्हणून. तसा एवढा एक मुलगा होता आणि त्याला TB झाला होता. तर यांनी ठरवलं की या व्यक्तीला आपण मदत करावी म्हणून. तर जवळजवळ 5 ते 6 महिने सर्वोत्कृष्ट त्यांना ते औषधं देत होते आणि फार त्यांनी प्रयत्न करून जी सर्वात चांगली औषधं आहेत स्वतः हाताने बनवून त्यांनी त्या मुलाला दिले. पण 6-7 महिने झाले तरी ते बघत होते की कसं तो रोग काही जात नव्हता, इलाज काही होत नव्हता. मग त्यांनाही प्रश्न पडला की मी औषधं तर एकदम छान देतो आणि काही फरक नाही पडत आहे त्या मुलाच्या रोगात. मग त्यांनी एक दिवशी त्या मुलाला विचारलं की तू औषध घेतोस का बरोबर? म्हणतो हो, औषध रोज घेतो मी. अच्छा. मग त्याला अजून त्याची दिनचर्या विचारली, काय करतोस तू दिवसभर? तर मग त्यांनी सांगितलं मी गरीब आहे आणि मी एका फॅक्टरीत काम करतो. लहान मुलगा होता पण तो फॅक्टरीत काम करत होता. मग काय काम आहे तुझं? तर म्हणाला एका कपड्यांना रंग देण्याच्या फॅक्टरीमध्ये त्याचं काम होतं, क्लॉथ डाईंग फॅक्टरीत. मग काय तर असं तिथे एक स्विमिंग पूल असतो त्या आकाराचा एक असा एक खड्डा होता त्या फॅक्टरीत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डाय तिथे टाकायचे. तर लाल रंग आणि पांढरा रंग समजा, तर तो मिक्स करायचे त्यात आणि मग त्यांना पिंक गुलाबी कलर पाहिजे, तर मग लाल आणि पांढरा मिक्स करायचे. मग आता तो असं छोटं तळं म्हणू शकतो किंवा स्विमिंग पूलच्या आकाराचं. तर मग ते मिक्स कसं होणार? तर त्यासाठी मिक्सर पाहिजे काहीतरी. तर छोट्याशा बादलीमध्ये जर आपल्याला डाय मिक्स करायचं असेल तर आपण काहीतरी एक फॅन वगैरे घेऊ, काहीतरी त्याच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करू शकतो. पण असं थोडं छोटं तळं असेल तर त्या तळामध्ये जर डाय मिक्स करायचं असेल बरोबर एकच रंग यायला पाहिजे गुलाबी, मग काय करायचं? तर त्या फॅक्टरीच्या मालकाने या मुलाला ती सेवा दिली होती की तू त्या डायमध्ये, त्या केमिकलमध्ये पोहायचं. तर त्याचं काम काय होतं, असं त्या गोल 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 त्या स्विमिंग पूलमध्ये पोहायचं आणि त्या पूर्ण 2 रंगांना एकत्र मिक्स करायचं. तर मग त्या डॉक्टरांना कळलं की मी कितीही औषध दिली तरी हा जर दिवसभर हे काम करत असेल तर त्याचा तो रोग काही बरा होणार नाही. मग हे उदाहरण सच्चिदानंद महाराजांनी आम्हाला यासाठी सांगितलं होतं की आपण चांगलं औषध खाऊन जर इच्छा केली की आपला रोग जाईल तर ते खरं आहे आणि ती अपेक्षाही खरी ठरेल. फक्त आपण कुठल्या वातावरणात राहतोय याला पण खूप महत्त्व आहे. तर तो चांगला औषध खात होता पण त्याचा रोग काही कमी होत नव्हता कारण त्याचं वातावरण, एन्व्हायरमेंट चांगली नव्हती. त्या केमिकल्समध्ये राहून काही फायदा नव्हता. मग तसंच आपण पण चांगलं औषध खातोय, आपण पण हरिनाम घेतोय, पण बरेच वर्षांनी आपल्याला असं जाणवतं कधी कधी की मला काही फायदा होत नाही आहे. मग औषधात काही प्रॉब्लेम आहे की काय? नाही, औषध नक्कीच खूप श्रेष्ठ आहे, पण आपण ज्या वातावरणात ते औषध घेतोय त्याला पण खूप महत्त्व आहे. तर आपल्याला विचार करायला पाहिजे की एक असतं आंतरिक वातावरण आणि दुसरं असतं बाह्य वातावरण. तर कमीत कमी आपण बाह्य वातावरणावरून तरी सुरू केलं पाहिजे. तर बाह्य वातावरणात म्हणजे आपल्या घराची काही आपल्या घराच्या भिंतींवर असे फोटो लावणे किंवा
जर आपल्याकडे काही कॅसेट प्लेअर CD प्लेअर असेल तर त्यामध्ये काही भजनं वगैरे तयार ठेवणे कमीत कमी. तर कधी समजा संगीताची इच्छा झाली मग त्यावेळेस जर आपल्याला भजनाची कीर्तनाची CD जर शोधायला लागली तर मग आपण कदाचित मग दुसरी कुठली तरी CD लावू किंवा दुसरे कोणी व्यक्ती असतील आपल्या घरी तर ते लावतील. पण कमीत कमी बाह्य रूपाने तरी आपण अरेंजमेंट करून ठेवणे खूप गरजेचं आहे. तर पुस्तकं एक मी जे बघतो नेहमी की आपण झोपताना लगेच झोप येत नाही, 5-10 मिनटं आपण जागे असतो. तर आपल्या बिछाण्याच्या बाजूला जर आपण काही एखादं छोटं पुस्तक जरी ठेवलं, एकदम क्लिष्ट तात्विक पुस्तक असेल भगवद्गीतेसारखं, तर कदाचित कठीण जाईल. पण प्रभुपाद लीलामृत आहे किंवा कृष्णांच्या जीवनावर जे पुस्तक आहे कृष्ण, अशी काही पुस्तकं ठेवली जी समजायला सोपी आहेत, जी वाचायला सोपी आहेत. तर 5-1 मिनटं का होईना पण झोपायच्या आधी आपण जर ती पुस्तक वाचली तर एका वर्षात आपलं कदाचित ते पूर्ण पुस्तक वाचून होऊ शकतं. फक्त ते पुस्तक तिथे असायला पाहिजे. पण ते पुस्तक नसेलच तिकडे आणि आपण पडलोय बिछाण्यावर, झोप येत नाहीये, मग त्यावेळेस आपण एवढे थकलेलो असतो की तिथे परत एखादं पुस्तक शोधायची कॅपॅसिटी नसते. तर ते झोपायच्या बाजूला एक पुस्तक किंवा जिथे आपण नेहमी काहीतरी श्रवण करतो तिथे काहीतरी एक लेक्चरची CD, कॅसेटची CD, आपल्या कारमध्ये समजा CD प्लेअर असेल तर तिथे काहीतरी टाकून ठेवणं की कदाचित जर मला इच्छा झाली तर कमीत कमी त्यावेळेस शेवटच्या क्षणी मला शोधायची गरज नाही लागली पाहिजे. तर हे बाह्य वातावरण झालं. पण बाह्य वातावरण बरेच वेळा आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. बाह्य वातावरणामध्ये आपल्या परिवारातले अनेक व्यक्ती असतात, त्यांचा कदाचित पाठिंबा असेल नसेल माहिती नाही, त्यावर अवलंबून येते. तर किती झालं तरी शेवटी बाह्य वातावरण हे बाह्य आहे. बाह्य म्हणजे माझ्या हद्दी पलीकडे आहे. तर काही गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो पण काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. मग शेवटी परत प्रश्न येतो आंतरिक वातावरण. आंतरिक वातावरण माझं हे माझ्याच हातात आहे, त्याला अजून कोणी जबाबदार नाही आहे. माझी चेतना ही मीच जबाबदार आहे. तर त्यासाठी मी कधी पण दुसऱ्यांवर तो दोष टाकू शकत नाही की नाही या व्यक्तीमुळे माझी आंतरिक चेतना बदलली आहे. नाही, ती नाही बदलू शकत. आपण जेव्हा असं म्हणतो की एका दुसऱ्या व्यक्तीमुळे माझी आंतरिक चेतना बदलली आहे म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलो. तर शेवटी आपली आंतरिक चेतना हे आपली प्रॉपर्टी आहे, त्याच्यावर कोणाचा हक्क नाही. दॅट इज माय प्रायव्हेट प्रॉपर्टी. तर कमीत कमी आंतरिक चेतनेवर आपण नेहमी कंट्रोल ठेवायला पाहिजे. तर मध्ये आता बलराम पौर्णिमेचा क्लास होता तर तेव्हा मी एका विषयावर बोललो होतो की कसं भगवद्गीतेमध्ये भगवंत 4थ्या अध्यायात जेव्हा अर्जुनाला म्हणतात तेव्हा म्हणतात तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तर 3 गोष्टी सांगतात भगवंत जर तुला सत्य जाणायचं असेल तर. म्हणतात आधी म्हणतात प्रणिपात. तर जसं प्रल्हाद शब्द आहे, तर आल्हाद म्हणजे आनंद आणि प्रल्हाद म्हणजे प्रकृष्ट रूपेण आल्हाद, की खूप आनंद, त्याला म्हणतात प्रल्हाद. शांत म्हणजे शांत व्यक्ती आहे आणि प्रशांत म्हणजे खूपच शांत व्यक्ती आहे. तसं इथे या श्लोकात जो शब्द वापरतात तो म्हणजे प्रणिपात. प्रकृष्ट रूपेण निपात. तर निपात म्हणजे काय, बरेच वेळा आपण जेव्हा या शब्दाचं भाषांतर करतो तर या शब्दाचं भाषांतर होतं की समर्पण किंवा शरणागती असं. पण खरं त्या निपात शब्दाचा अर्थ आहे साफ पाटी. लहान मुलं एका पाटीवर लिहितात, बोर्डवर लिहितात. तर निपात म्हणजे साफ स्वच्छ पाटी. तर तिथे प्रणिपातेनं हा पहिला प्रश्न, पहिला शब्द भगवंत यासाठी वापरतात. तर म्हणतात की जेव्हा पण आपण कोणाकडून काही ऐकतो ते ऐकायच्या आधी आपली पाटी साफ पाहिजे. तर कुठली पाटी आहे, ही हृदयाची पाटी आहे. मग बरेच वेळा आपण जेव्हा कोणाकडून काही ऐकत असतो किंवा काही वाचतो आपली पाटी साफ नसते. त्यामुळे वर्षानुवर्ष निघून जातात आणि आपण बरंच काही ऐकतो पण ती पाटी जर साफ नसेल तर मग एका अक्षरावर दुसरं अक्षर लिहून काहीच फायदा नसतो. उलट तो गोंधळ वाढत जातो. 2 महिन्यांनी तुम्ही बघाल तर त्या बोर्डवर किंवा त्या पाटीवर नुसती काहीतरी गोल 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 दिसेल तुम्हाला, पण अक्षर दिसणारच नाही. तर प्रत्येक वेळेस हे महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा ऐकायला जातो तेव्हा आपली पाटी साफ आहे का. मग श्रीकृष्ण म्हणतायत प्रकृष्ट रूपेण निपात. प्रकृष्ट रूपेण निपात म्हणजे पूर्णपणे साफ पाहिजे पाटी. तर तिथे नम्रता येते. मग ज्याची नम्रता नाही आहे, ज्याची पाटी साफ नाही आहे, तो भलेही मोठ्या मोठ्या लोकांकडून ऐकेल पण त्यात काही परिवर्तन घडत नाही, म्हणून मग त्याची आंतरिक चेतना काही बदलत नाही. जरी आपण बरेच श्रवणावर ऐकतो की श्रवण खूप महत्त्वाचं आहे, पण श्रवण म्हणजे काय की आपण जे ऐकतोय
ते शेवटी त्या पाटीवर लिहिलं गेलं पाहिजे. आणि पाटीवर लिहिलंही जात असेल पण त्या पाटीवर लिहायच्या आधी ती पाटी साफ पाहिजे. मग ते अक्षरं साफ दिसतात, मग ते अक्षरं आपल्याला कळतात. जसं सनातन गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना भेटले तेव्हा मग सगळ्यात पहिले त्यांनी विचारलं, हा प्रश्न विचारला, काय म्हणतात? तर म्हणतात, ग्राम्य व्यवहारे पंडित कहे मानी. तर सनातन गोस्वामी फार मोठे विद्वान होते. वाराणसीमध्ये प्रत्येकजण त्यांना एक विद्वान, खूप बौद्धिक व्यक्ती म्हणून विचार करायचे. तर म्हणतात, ग्राम्य व्यवहार आहे, ग्राम्य व्यवहार म्हणजे दैनंदिन व्यवहारात पंडित कहे मानी. तर लोक मला पंडित म्हणतात, लोक मला विद्वान म्हणतात आणि मी पण त्याला स्वीकार करतो. पण म्हणतात, मी कुठल्या प्रकारचा पंडित आहे, मी कसा विद्वान व्यक्ती आहे? आपणार हिताहित किछुई न जानी. मी कसा पंडित आहे, मी काय मोठा विद्वान आहे, या जगात कसं जगायचं, कोणाला किती पैसे द्यायचे, कोणाकडून किती पैसे घ्यायचे, हे सगळं मला ठाऊक आहे. पण आपणार हित अहित किछुई न जानी. पण माझं हित खरं कशात आहे, हे जे ज्ञान आहे हे मला कधी मिळालं नाही. तर यामध्ये मी अज्ञानी आहे, इथे मी अविद्वान ठरलो. तर हे जे ज्ञान आहे की माझं हित कशात आहे आणि माझं अहित कशात आहे, हे तुम्हाला माहिती आहे चैतन्य महाप्रभू, ते तुम्ही सांगा. तर ग्राम्य व्यवहार आहे पंडित कहे ताई सत्यमानी, आपणार हित हित किछुई न जानी. मग ते म्हणतात की मी कोण, यावर मी कधी विचार नाही केला. माझं अस्तित्व काय, माझं वास्तव्य काय, माझी ओळख काय, याच्यावर मी कधी विचार नाही केला. बाकीच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्या जगातल्या, ज्याच्यामुळे माझी प्रशंसाही होते. लोकांना वाटतं की मी खूप मोठा व्यक्ती आहे. के आम्ही केने आमारे जारे तापत्रय, इहा नाही जानी केमोने हित है. म्हणतात के आम्ही, मी कोण, केने आमारे जारे तापत्रय, 3 प्रकारचे ताप, आधी भौतिक, आधी आत्मिक आणि आधी भौतिक. हे 3 प्रकारचे ताप मला छळतायत, मला त्रास देत आहेत. कामुळे, कशामुळे, हे मला माहिती नाही. तर मी कोण आणि मला यावेळेस या 3 तापांचा प्रभाव का होतोय हे मला माहिती नाही. मग म्हणतात, मग इहा नाही जानी केमोने हित है, ह्या 2 गोष्टी मला जेव्हापर्यंत माहिती नाही तेव्हापर्यंत माझं हित काय आणि अहित काय, याला काय महत्त्व आहे. तर आपण बरेच वेळा बघतो, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी जेव्हा चैतन्य महाप्रभूंना भेटले, ते भेटायच्या आधीच ते मोठे विद्वान होते. तेव्हाच्या राजांनी त्यांना होम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर म्हणून ठेवलं होतं. पण जेव्हा चैतन्य महाप्रभूंना भेटतात तेव्हा ते म्हणतात, दंती तृणधरी. तर असा एक तेव्हाची पद्धत होती की एका गवताला असं दातांमध्ये पकडायचं, म्हणजे सांगायचं की मी किती नम्र आहे, माझी काय परिस्थिती आहे, की एक गवताला काय व्हॅल्यू आहे. त्या गवताला मी इथे धरून म्हणतो की माझी परिस्थिती या गवतासारखी आहे, अजिबात निशुल्क, काही मला व्हॅल्यू नाही आहे, तुम्ही आता मला शिकवा. तर अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा त्याला आपण एक तुलना करू शकतो. शेतीमध्ये फर्टिलिटी, चांगली सुपीक जमीन म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये नम्रता आहे. तर हृदयाची नम्रता ही त्या जमिनीच्या सुपीकतेशी आपण तुलना करू शकतो. मग नंतर भगवंत म्हणतात परिप्रश्नेनं, मग आधी निपात झाला, प्रणिपात झाला की मग परिप्रश्न. मग प्रश्न म्हणजे काही प्रश्न विचारायचे. तर बरेच वेळा आपण विचार करतो की नम्रता किंवा समर्पण म्हणजे आता माझ्या तोंडाला बंद करायचं, की आता मी समर्पित झालो. जेव्हापर्यंत एखादा व्यक्ती समर्पित होत नाही तेव्हापर्यंत तो बरेच प्रश्न विचारतो. समर्पण म्हणजे मुकेपणा, असं आपल्याला एक चुकीची धारणा असू शकते. पण भगवंत गीतेत म्हणतायत की आधी प्रणिपात आहे, आधी समर्पण आहे आणि नंतर परिप्रश्न आहेत. आपल्या मनात अशी धारणा आहे की जो प्रश्न विचारतो तो समर्पित नाहीये. नाही, भगवंत म्हणतायत आधी समर्पण करा आणि त्या समर्पित भावनेत नम्रतेने प्रश्न विचारा. तर प्रश्न विचारायला किंवा खोल जायला मनाई नाहीये, पण ते कुठल्या भावनेत. तर त्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद इंग्रजीत असं म्हणतात, हिअर 2 थिंग्स आर डिस्करेज्ड. एक म्हणजे ब्लाइंड फॉलोइंग आणि दुसरं म्हणतात ॲब्झर्ड इन्क्वायरीज. म्हणजे डोळे झाकून एखाद्या व्यक्तीला पालन करणे, त्याच्या आज्ञा पालन करणे. तर प्रभुपाद म्हणतात या श्लोकामध्ये भगवंत म्हणतायत याचा विरोध होतोय. कधीही डोळे झाकून आपण कोणाचंही आज्ञापालन करू नये. आणि दुसरं म्हणजे त्याचं दुसरं एक टोक आहे. एक टोक म्हणजे डोळे झाकून, डोळे बंद करून चुपचाप आपलं मुकेपणे एका जनावरासारखं फॉलो करायचं. आणि दुसरं म्हणजे की आम्ही ऐकलं की जो प्रश्न विचारतो त्याच्या मनात खोल जायची भावना आहे, तो वैचारिक व्यक्ती आहे, तो नेहमी बुद्धीचा वापर करतो.
म्हणून ॲब्झर्ड इन्क्वायरीज म्हणजे प्रश्न विचारायसाठी प्रश्न विचारणे. अरे कोणी विचारणे, चला हात वर करायचा आणि काहीतरी उगाच त्रास देण्यासाठी काहीतरी प्रश्न विचारायचे. मग त्यात प्रभुपाद असं लिहितात की या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला म्हणतात, बोथ दीज थिंग्स आर डिस्करेज्ड. म्हणजे आपण मूक पण नाही बसलं पाहिजे आणि फालतूचे प्रश्न पण नाही विचारायला पाहिजेत. म्हणजे प्रश्न विचारणे ही एक मोठी जबाबदारी आहे. कुठले प्रश्न विचारणे? योग्य प्रश्न विचारणे. तर एखादा जेव्हा प्रचारक किंवा एखादा व्यक्ती जेव्हा काहीतरी बोलतोय त्यावर आता योग्य प्रश्न काय, हा एक विचाराचा प्रश्न आहे. की आता हा असा एक विषय होता आजचा, तर यावर योग्य प्रश्न काय असेल, की एकदम मी असं कुठेतरी बाजूला नाही जात आहे आणि दुसरं म्हणजे एकदम स्विच ऑफ करून, डोक्याला स्विच ऑफ करून नाही बसलोय. तर असा काय प्रश्न विचारू मी जेणेकरून अजून 2 शब्द मला याच विषयावर ऐकू येतील आणि इतरांना पण फायदा होईल. तर ते परिप्रश्न आहेत. तर म्हणून आधी प्रणिपात आहे, नंतर परिप्रश्न आहे आणि मग नंतर म्हणतात भगवंत सेवया. तिसरी गोष्ट म्हणतात सेवा. तर सेवा कशासाठी? की जर एखादा व्यक्ती नुसतं प्रश्न विचारण्यामध्ये खूप हुशार असेल तर तो नुसतं प्रश्न विचारतो पण त्याला आकलन कधी करत नाही, त्याच्या जीवनामध्ये कधी परिवर्तन घडत नाही किंवा तो कधी काही प्रामाणिक प्रयत्नही करत नाही. तर म्हणून म्हणतात तिसरी गोष्ट आहे सेवा. सेवा म्हणजे आपण जे ऐकलंय त्याला जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करणे. तर जो व्यक्ती हे तिन्ही गोष्टी करतो, भगवंतांचा फॉर्म्युला आहे हा, श्रीकृष्णांचा फॉर्म्युला आहे. 33% प्रणिपात, 33% परिप्रश्न आणि 33% सेवा. मग जो व्यक्ती प्रणिपात करतो, परिप्रश्न करतो आणि सेवा करतो त्याला यश मिळेल, कारण तो भगवंतांच्या फॉर्म्युला अनुसार जगतोय. मग कधी कधी आपण सेवेत खूप नंबर 1 असतो, की फिजिकल सेवा सांगितली तर मी लगेच पळापळ करीन, सगळं करीन, पण कदाचित नम्रता नसते किंवा प्रश्न नसतात. प्रश्न का नसतात? योग्य प्रश्न का नसतात? का आपण श्रवण नीट करत नाही. काही लोक असतात ते श्रवणामध्ये एकदम पटाईत असतात, स्मार्ट असतात, पण सेवेसाठी तत्पर नसतात. म्हणून हे जे व्यक्ती आहे जे एकच गोष्ट करतायत तिघांमधून, त्यांची मग तेवढी प्रगती होत नाही. पण जो व्यक्ती तिन्ही करेल, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, त्याची प्रगती श्रीकृष्णांच्या अनुसार एकदम फास्ट होते. आपण बघतो 4थ्या स्कंदामध्ये दक्ष आणि नारद मुनींचा जो संवाद आहे, जर जास्ती लांब होत असेल तर मग आपण विराम करूया, आपण जप करूया. दक्ष आणि नारद मुनींचा संवाद आहे. त्यामध्ये नारद मुनींनी बघितलं की त्यांच्या आधी 10,000 मुलं होते. दक्ष प्रजापतींचं ते कर्तव्य होतं, प्रजेचं सृष्टी. 10,000 मुलं तपस्या करायला दक्ष प्रजापतींनी पाठवले की तुम्हाला आता उद्या उत्तरदायित्व सांभाळायचं आहे, थोडी तपस्या करा तुम्ही. तर नारायण सरस, जिथे सरस्वती नदी समुद्राला भेटते, म्हणजे आजचं आपण पाकिस्तान म्हणू शकतो, फार पवित्र जागा आहे ती. तर तिथे ते तपस्या करत होते. मग तिथे नारद मुनी त्यांना भेटले आणि नारद मुनींनी प्रचार करून त्यांना भगवंतांना समर्पण करायला प्रेरित केलं. तर 10,000 मुलं ब्रह्मचारी बनले. तर दक्ष प्रजापतींनी त्यांना जन्म दिला होता प्रजा वाढवायला, तर त्यांना खूप वाईट वाटलं. तर म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. मग त्यांनी अजून 1000 मुलांना जन्म दिला. तर आधीचे जे 10,000 मुलं होते त्यांचं नाव होतं हरिअश्व आणि नंतर 1000 मुलं होते त्यांचं नाव होतं शवलअश्व. तर या 1000 मुलांना मग नारद मुनींनी परत प्रचार केला आणि म्हणाले अरे तुमच्या मोठ्या भावांकडून शिका. तर त्यांना प्रचार कमी केला, यांना तरी तात्विक प्रचार केला होता. यांना म्हणतात अरे मोठ्या भावांकडून शिका, बघा तुमच्या मोठे भाऊ कुठल्या रस्त्यात चालले. तर हेही ब्रह्मचारी झाले. तर हे बघून दक्ष प्रजापतींना खूप राग आला आणि नारद मुनी काय करतायत, नारद मुनी विचार करतायत मी यांच्या मुलांना भगवत भक्ती दिली आणि त्यांच्यावर सोडवलं, त्यांनी सोपवलं की तुम्हाला ब्रह्मचारी बनायचं की गृहस्थ बनायचं. पण त्यांनी डिसिजन घेतला की ब्रह्मचारी बनायचं, तर ते ब्रह्मचारी बन. मग 11,000 मुलांना एखाद्या व्यक्तीच्या जर ब्रह्मचारी बनव, हे एकही मुलगा सोडला नाही त्यांचा की चल तू काहीतरी पुढे बिझनेस वगैरे सांभाळायला एक मुलगा देतो तुला, नाही, सगळ्यांना ब्रह्मचारी बनवलं. तर आपल्याला ऐकून कदाचित हा आनंद होतो, आपल्याला ऐकून कदाचित विस्मय होईल, काय शक्ती आहे नारद मुनींची. एकेका व्यक्तीला भेटून कशी ते शुद्ध भक्ती देतात, है की नाही. पण हे नारद मुनी जे एवढा आश्चर्यजनक प्रचार करतात, यांच्या प्रती दक्ष प्रजापतींची काय भावना होती. दक्ष प्रजापती फार अत्यंत क्रोधित झाले त्यांच्यावर. आणि नारद मुनी पण कसे विशेष एक प्रचारक आहेत,
की यांना प्रचार केला तर कदाचित वडिलांना सोडायला पाहिजे होता. पण नारद मुनींच्या मनामध्ये काय विचार आहे माहिती आहे? नारद मुनी म्हणतायत, एखादा व्यक्ती जेव्हा दुःखात असतो, ॲक्च्युली ही इज फेवरेबल टू रिसीव्ह स्पिरिच्युअल नॉलेज. जेव्हा एखादा व्यक्ती दुःखात असतो त्या काळी त्याचं हृदय, कारण नम्र झालेलं असतं परिस्थितीमुळे, तर सुपीक असतं त्याचं हृदय. तर तेव्हा जर आपण त्याला प्रचार केला तर तो कदाचित स्वीकारायला चांगला ठरेल. या दयेच्या भावनेने नारद मुनी दक्ष प्रजापतीला भेटायला जातात. तर आपल्याला कदाचित वाटेल किती मूर्ख व्यक्ती आहे हा, की एवढ्या 10-11,000 मुलांना ब्रह्मचारी बनवल्यानंतर त्यांना सोडून द्यावं. नाही, नारद मुनींचं त्यामध्ये दया दिसते आपल्याला. नारद मुनींची दया किती अमाप आहे. त्यांना माहिती आहे इथे रिस्क आहे, इथे गेल्यावर कदाचित मला विष ऐकायला मिळेल, पण त्यांच्या मनामध्ये असं वाटतं की ही योग्य वेळ आहे, हा दुःखी आहे व्यक्ती आणि दुःखामध्ये जर आपण 2 शब्द बोललो तर हा स्वीकारेल, ही टेक्स दॅट रिस्क. तर तिथे जातात. तर त्यांना, कारण दक्ष प्रजापतीच्या हृदयामध्ये प्रणिपात नव्हता, त्यांच्या हृदयाचा स्लेट ती साफ नव्हती. त्यामुळे ॲक्च्युली नारद मुनींचा हा विस्मयजनक प्रचार बघून त्यांना त्यांची प्रशंसा करायची इच्छा नाही झाली, तर उलट द्वेष वाढला. आणि मग ते त्यांना श्राप देतात. म्हणतात की मी तुम्हाला श्राप देतो, तुम्ही चुकीचं वळण लावलं माझ्या मुलांना. अयोग्य वेळी, बिफोर मॅच्युरिटी, त्यांना यू गेव देम रिनन्सिएशन, वैराग्य दिलं. वैराग्य हे नंतर यायला पाहिजे जीवनाच्या, तर तुम्ही सुरुवातीलाच वैराग्य दिलं, तुम्ही हे खूप चुकीचं काम केलं. तर म्हणून मी तुम्हाला श्राप देतो की तुम्ही कुठल्याही एका ठिकाणी 3 दिवसापेक्षा जास्ती राहू शकत नाही. तर त्यांनी स्वतःच्या दृष्टीने बघितलं की मला थोडं एका ठिकाणी बसून आराम करायला आवडतंय, तर प्रचारासाठी फिरणं वगैरे मला आवडणार. तर त्यांनी स्वतःच्या दृष्टीने ते श्राप देतात. आणि नारद मुनी म्हणतात, खूप खूप धन्यवाद, मला आशीर्वाद दिला, आता मी माझा प्रचार वाढेल, 3 दिवसाअधिक मी एका ठिकाणी राहू शकत नाही. पण सांगायचं तात्पर्य आहे की नारद मुनींना दया होती दक्षाप्रती, पण दक्षाला त्या दयेची ही कुड नॉट रेकग्नाइज, ओळख नाही पटली त्यांना की अरे हे दयेपोटी मला प्रचार करायला आलेत, किंवा त्यांना प्रशंसा करायची इच्छा नाही झाली नारद मुनींचं की तुम्ही काय शक्ती आहे तुमच्यामध्ये. आपण स्वतःच्या जीवनात बघतो, एका व्यक्तीला भक्त बनवण्यासाठी किती अमाप प्रयत्न करायला लागतात. आणि नारद मुनी जस्ट प्रचार करून असे किती लोकांना, पूर्ण भागवतामध्ये नारद मुनींचाच प्रचार आहे, अमलम पुराणमध्ये नारद मुनींचा प्रचार आहे. पण त्या नारद मुनींच्या प्रचाराला बघून दक्षाच्या मनामध्ये, कारण प्रणिपात नव्हता, पहिली अवस्था नव्हती, तर द्वेष वाढला. म्हणून आपल्या जीवनात पण असं आपण कदाचित बघत असू की अमुक व्यक्ती खूप श्रेष्ठ प्रचारक आहे, किंवा जस्ट स्पर्श करून बोलून तो लोकांना परिवर्तन करतोय. पण 2 गोष्टी घडतात, ज्याचा प्रणिपात आहे, ज्याचं स्लेट हृदयाची साफ आहे, त्याला खूप आवडतं ते, आणि तो म्हणतो की तुम्ही काय, तुमच्यामध्ये शक्ती आहे, तुमच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते की तुम्ही कसं एवढं प्रचार करता, इथे प्रचार करता, तिथे प्रचार करता, तिथे प्रचार करता. पण त्याच व्यक्तीप्रती जर कोणाची नम्रता नसेल तर त्या श्रेष्ठ भक्ताप्रती ॲक्च्युली द्वेष वाढतो. तुम्ही असं कसं काय प्रचार करता, तुम्ही प्रचार करूच कसं शकता, तुम्ही प्रचार नाही करता, तुम्ही लोकांना काहीतरी जादू करताय किंवा काहीतरी असं करताय, असाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत की भक्तांच्या संगतात आपण बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळतं आपल्याला. आणि आपण जर थोडं स्वतःला जर ओळखायचा प्रयत्न केला तर आपण बघू शकतो की बरेच लोक आहेत जे आपापल्या कॅपॅसिटी अनुसार प्रचार करतायत आणि लोकांचं परिवर्तन घडवतायत. पण आपल्याला ती दृष्टी नसेल तर आपण पण दक्षासारखे नारद मुनींचाही अपमान करू शकतो, आपण त्यांचाही त्यामध्ये खोट बघू शकतो. पण जर आपली नम्रता असेल तर खरंच आपल्या आजूबाजूला जे काही कोणी प्रचारक आहेत, जे कोणी प्रचार करतायत, कोणी असू दे, मग आपल्याला ॲक्च्युली त्यांच्याबद्दल एक प्रशंसा वाटेल, आपल्याला आश्चर्य वाटेल की खरोखर प्रचार करणं कठीण आहे या जगामध्ये, आणि अमुक व्यक्ती प्रचार करतायत तर नक्कीच काहीतरी शक्ती आहे म्हणून करतायत. तर म्हणून परत आपण आंतरिक आपल्या एन्व्हायरमेंट, बाह्य एक वातावरण आहे आणि एक आंतरिक वातावरण आहे. बाह्य वातावरण तर आपल्या हातात नाही आहे, पण आंतरिक वातावरण आपण थोडं नेहमी ओळख करू शकतो आणि स्वतःच्या परख
करू शकतो, बघू शकतो की आपलं किती आंतरिक वातावरण बदललंय. तर यावर जर आपण थोडे विचार केला, आपला जप जो आपण खूप छान औषध खातोय रोज, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, पण त्या केमिकलच्या स्विमिंग पूलमध्ये मग आपण पोहू नये. तर फक्त 2 गोष्टी करायच्या, त्या केमिकलच्या स्विमिंग पूलमधून बाहेर यायचं आणि चांगलं औषध खायचं, नक्की शुद्धीकरण होईल. नाहीतर मग वर्षानुवर्ष निघून जातात, पण त्या औषधाचा काही इफेक्ट होत नाही. तर म्हणून नम्र राहून नेहमी सहकार्याच्या भावनेने जर आपण हरिनाम घेतलं, परिपात, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा या तिन्ही गोष्टी केल्या, तर नक्कीच प्रभुपाद म्हणतायत आपली प्रगती होऊ शकते. तर आता 50 वर्ष झाली इस्कॉनच्या वर्धापनाची, इन्स्टिट्यूशनलायझेशन ऑफ इस्कॉन. तर त्यामध्ये आपण विचार करू शकतो की प्रभुपादांनी एवढे श्रेष्ठ प्रचारक आहेत. जसं नारद मुनींनी अमाप व्यक्तींना प्रचार केला, तसं प्रभुपादांनी कुठून प्रचार सुरू केला? अमेरिकेत सुरू केला. ज्यांची संस्कृती वेगळी होती, ज्यांचं वय वेगळं होतं, ज्यांची विचार करायची दिशा वेगळी होती, पण प्रभुपादांनी आपल्याला कलियुगात पण नारद मुनींची शक्ती दाखवली आहे. ज्या व्यक्तींना श्रीकृष्णांबद्दल माहिती नाही त्यांनाही प्रचार केला आहे. जसं त्यांनी 11,000 मुलांना, युवकांना प्रचार केला, पण कमीत कमी ते जे युवक होते ते वैदिक संस्कृतीतले होते. त्यांना भगवंत कोण, संत कोण हे तरी माहिती होतं. प्रभुपाद त्याच्या पलीकडे गेले की ज्या लोकांना श्रीकृष्ण कोण हेही माहिती नाही त्यांनाही प्रभुपादांनी आपल्याला परिवर्तन करून दिले. तर म्हणून आताच जन्माष्टमी होती, प्रभुपादांचा व्यासपूजा होती 2 दिवसापूर्वी. तर तेव्हा आपण थोडं हे मनन करू शकतो की आपल्या डोळ्यासमोर प्रचार होतोय, आपल्या डोळ्यासमोर. अजूनही आपण जेव्हा वाचतो नारद मुनींनी अमुक अमुक प्रचार केला आणि विलक्षण प्रचार केला, तर असं वाटू नये की हे एका काळची गोष्ट आहे. आपल्या डोळ्यासमोर झालं आत्ता, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की प्रभुपादांनी पण या पलीकडे गेलेत प्रभुपाद. तर म्हणून नेहमी प्रभुपादांनी जे आपल्याला दिलंय, आपल्याला हा समाज दिलाय, भक्त समाज दिलाय, तर कृतज्ञता जेव्हा राहील प्रभुपादांप्रती, तेव्हा मग औषध वगैरे सर्व रेडी आहे, फक्त त्या स्विमिंग पूलच्या बाहेर यायचं आहे आपल्याला. तर आपण यावर जरा चिंतन करून आपल्या हरिनामाकडे आपण लक्ष देऊया आणि भगवंतांना आणि प्रभुपादांना कृतज्ञता व्यक्त करूया की तुमच्या एका व्यक्तीच्या प्रचारामुळे आज किती लोकांना फायदा होतोय. तर याला म्हणतात कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन, की कृष्णाची शक्ती असेल ज्या व्यक्तीकडे, तो मग कुठल्याही परिस्थितीत कुठेही प्रचार करू शकतो, जसं नारद मुनी आणि प्रभुपाद पण आहेत. तर आपल्या जीवनामध्ये कृतज्ञता व्यक्त करायला कितीतरी संधी आहेत आपल्याकडे, संधी कमी नाही आहे, फक्त आपण कमी पडतोय की त्या संधीचा फायदा घेण्यासाठी. म्हणून परत परत आपण याच विषयावर बोलतो की औषध रेडी आहे, फक्त ते योग्य परिस्थितीमध्ये आणि योग्य वातावरणात आपल्याला घ्यायचं. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय, श्री कृष्ण भगवान की जय, हरि नाम प्रभु की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय.